सो हाय गाईज, गुड इव्हनिंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज ॲक्च्युली मी आलो आहे विरार ईस्टला पापडखिंड म्हणून डॅम आहे. जे वसई विरारला राहणार आहे त्यांना माहिती आहे आणि मोस्टली फार कमी लोकांना माहिती आहे कारण फार अपरिचित नाव आहे. मी पण रिसेंटलीच ऐकलं होतं. यापूर्वी पण एकदा आलो होतो पण त्यावेळी व्हिडिओ करता आला नव्हता. सो आज आलो आहे. सो म्हटलं एक व्हिडिओ करूया. सो संध्याकाळी आज विकेंड होता, कुठे गेलो नाही. सो म्हटलं संडे आहे तर एक जाऊन येऊया. जवळच आहे. सो चांगला स्पॉट आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकता. पूर्ण डॅमचा स्पेस दिसत असेल तुम्हाला. खूप छान आहे. सो लेट्स एक्सप्लोअर करूया इथला एरिया आणि काय काय बघता येतं आहे ते मला दाखवतो आता मी. सो लेट्स सी. सो ॲक्च्युली हा एंट्रन्स आहे पापडखिंड डॅमचा, जे विरार ईस्टला आहे. बघू शकता तुम्ही. थोडंसं लाईक आपण डोंगरावर चढतो त्या टाईपचं इथे पायवाट बनवलेली आहे आणि हे अशा प्रकारे ह्यांचा गेट ह्या लोकांनी बनवलेला आहे. गव्हर्मेंटनी बनवलेलं आहे. सो गव्हर्मेंटचं तर तुम्हाला माहिती आहे, एक नावापुरतं ते गेट बनवतात. सो त्या टाईपचाच गेट आहे. आणि इथे तुम्ही एंटर करता आतमध्ये आणि हा संपूर्ण परिसर मग डॅमचा येतो. सो आज संडे इव्हिनिंग असल्यामुळे खूप सारी लोक इथे आली आहेत. खूप पब्लिक दिसेल तुम्हाला. सो इथे मध्ये त्यांनी या टाईपची असा रस्ता पण बनवला आहे. म्हणजे राईट साईडला बघाल तर तुम्ही माझ्या वेच्या म्हणजे जो फुटपाथ त्यांनी बनवला आहे त्याच्या बाजूला राईट साईडला म्हणजे खाली सगळी घरं वगैरे आहेत आणि लेफ्ट साईडला डॅम आहे. सो कुत्रा बघू शकाल तुम्ही. आता पाण्यामध्ये जाऊन बसलं आहे. सो छान स्पेस आहे. म्हणजे एकदा विजिट करण्यासारखीच आहे. आणि जर आपण इथे आसपास राहत असू तर नक्कीच एकदा येऊन बघण्यासारखी स्पेस आहे. पापडखिंड डॅम, विरार ईस्ट. सो बघू शकाल तुम्ही. खूप म्हणजे बोलता ना नॅचरल स्पेस आहे. खूप छान वाटतं इथे आल्यानंतर. अमेझिंग स्पेस आहे. पाणी, त्याच्या आजूबाजूला डोंगर. हा इथे एक जायला मध्ये स्पेस पण होता पण तुम्हाला माहिती आहे की आपल्या इकडची लोकं कशी आहेत, त्याचा गैरयूज करतात आणि मग म्हणून त्यांनी आता बंद करून ठेवलेलं आहे. कारण खूप रिस्की पण असतं, लोक त्याचा मिसयूज करतात. सो आज ॲक्च्युली पब्लिक खूप आली आहे कारण संडे असल्यामुळे. संडे इव्हिनिंगला तुम्हाला माहिती आहे खूप लोक बाहेर पडतात फॅमिलीला घेऊन. सो त्यामुळे इथे पब्लिक आज खूप दिसेल. इतर वीकडेजला जर तुम्ही आलात तर त्या मानाने तेवढे कमी असते गर्दी, बट आज जास्त आहे. सो नाईस प्लेस आहे. आता थोडंसं पुढे जाऊया, मग तिथून अजून काय जवळून दाखवता येईल ते आपण बघूया. सो इथे बघाल तर तुम्ही, इथे जसं आपण विरारला जर अर्नाळा बीचला जाल तर तिथे जर तुम्ही बघाल तर सुरूची बाग जे म्हणतात, म्हणजे मोठी मोठी नारळाची झाडं आणि तिथे छोटं खाली मैदान वगैरे त्या टाईपचाच इथे पण स्पेस आहे. खूप सारी लोक क्रिकेट वगैरे खेळतात आहे, एन्जॉय करतात आहे.
लास्ट टाईम आलो होतो तेव्हा ॲक्च्युली इथे पाणी खूप स्वच्छ आणि म्हणजे बघण्यासारखं होतं. अगदी लाईक धबधबा वगैरे असं वाटत होतं. हे ज्या पायऱ्या दिसत आहेत तुम्हाला आता खाली, त्याच्यावरून पाणी अगदी वाहत होतं आणि हे सुद्धा इथे पूर्ण भरलं होतं, ही पायवाट. पण ॲक्च्युली तसं पाऊस नाही आहे, पाऊस कमी पडला आहे आणि म्हणजे पाऊस झालेला आहे. सो पाणी सगळं आता आटलं आहे आणि म्हणजे खूप घाण आणि ॲक्च्युली आता कचरा साठलेला दिसतो आहे, तुम्ही बघू शकत असाल तर. हे बघा, हे जर तुम्हाला सफेद कलरचं दिसत असेल समोर डोंगरावर, तर हे आहे जीवदानी देवीचं मंदिर, खूप फेमस. आणि जे इथे खूप सारे लोक येतात. ॲक्च्युली आता मंदिरं बंद असल्यामुळे लॉकडाऊनमुळे तर जाता येणार नाही, पण जेव्हा पण कधी मंदिर चालू होतील तेव्हा नक्कीच तिथे पण आपण एकदा व्हिजिट करू आणि तिथला पण एकदा ब्लॉग बनवूया. तिथला ब्लॉग तुम्हाला बघायला आवडेल की नाही ते नक्की सांगा कमेंटमध्ये. हे बघा, हे जे म्हणत होतं ना बोरोंडा देवीचं मंदिर, हे समोर सफेद कलरचं दिसत असेल डोंगरामध्ये, खूप उंचावर आहे. ॲक्च्युली तिथे जायला जवळपास 1 तासभर तरी लागेल, त्यामुळे आत्ता जाणं योग्य नाही आहे. कधीतरी मॉर्निंगला सकाळी आलो तर नक्कीच तिथला पण एक ब्लॉग बनवेन, बोरोंडा देवी विरार ईस्ट. तर नक्कीच जर तुम्हाला तो ब्लॉग बघायचा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तिथला पण एक ब्लॉग आपण बनवूया नेक्स्ट टाईम कधीतरी सकाळी आल्यानंतर. नक्कीच छान आहे ते, बघित असाल एकदम झाडाझुडपामध्ये डोंगरामध्ये असं मंदिर लपल्यासारखं वाटतं आहे. हा, इथून पण एक खूप छान व्ह्यू दिसतो, म्हणजे समोर पूर्ण झाडं डोंगर आणि समोर एक छोटासा ब्रिज टाईप, त्या साईडला पाणी, या बाजूला सुद्धा डॅमचं पाणी वगैरे. इथे लोकांनी ससे पण संध्याकाळचे घेऊन आणले आहेत. हे पाळीव ससे आहेत, म्हणजे त्यांना पण गवत वगैरे जे खायला लागतं, ससे.
सो इथे एक खदान टाईप दिसत असेल तुम्हाला, म्हणजे समोर डोंगर असा खणलेला टाईप एरिया आहे. इथे लास्ट टाईम जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा अगदी पाणी वगैरे असं वाहत होतं, म्हणजे लाईक धबधब्यासारखं. सो आता तर नाही आहे, कारण पाऊसच गेला आहे. सो आता तसं नाही आहे इथे काही. पण लास्ट टाईम खूप छान सिनरी होती, म्हणजे आत्तापेक्षा बेटर. सो आय थिंक इथे येण्यासाठी बेस्ट टाईम आहे व्हिजिट करण्याचा, लाईक आय थिंक जून जुलै, जेव्हा जेव्हा पाऊस चालू झालेला असतो किंवा 1 महिना झालेला असतो पाऊस पडून वगैरे. सो इथला स्पेस, इथली हिरवाई, निसर्ग खूप बघण्यासारखा असतो. सो गाईज, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि प्लेस नक्कीच एकदा व्हिजिट करण्यासारखी आहे. वसई विरारला राहणारे असाल तर नक्कीच पापडखिंड डॅम, विरार ईस्टला एकदा नक्की व्हिजिट करा. मोस्ट प्रॉबब्ली तुम्ही आय थिंक जून जुलैला याल तर छान राहील, कारण तेव्हा खूप बघण्यासारखं असतं. आताही बघण्यासारखं आहे, पण ॲक्च्युली कसं पाऊस नाही आहे, पाणी कमी आहे किंवा पाणी साचून राहील, त्यामुळे घाण वगैरे खूप साचली. सो जून जुलैला जर तुम्ही याल, पाऊस पडून झालेला असतो एखाद महिना वगैरे, तेव्हा खूप छान वाटेल बघायला. सो तेव्हा नक्की एकदा व्हिजिट करा. आय होप तुम्हाला ही प्लेस आवडेल. सो भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.